अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करत आहे भयकथा कादंबरीकार नारायण धारप लिखित कादंबरी ग्रहण. प्रकरण 16. बँकेतल्या त्या भेटीसंबंधात स्नेहाने मनाशी मोठ्या आशा मुळातच ठेवल्या नव्हत्या, त्यामुळे निराश होण्याचा प्रश्नच नव्हता. बँकेतलं सगळं वातावरण तिने पाहिलं होतं. हे शक्य होतं की बँकेतर्फे सहानुभूतीपूर्वक विचार होऊन तिला पगारी, निमपगारी, बिनपगारी रजा मिळण्याची शक्यता होती. त्या 3-4 महिन्यांच्या मुदतीत एखादा बँकिंग डिप्लोमाचा कोर्स पुरा करणं तिला आवडेल का? वसुधा गोखलेंनी ती नोकरी बरीच वर्षे केली होती, पण त्या वसुधाची गोष्ट वेगळी होती. त्या नोकरीसाठी ती मनातून फारशी उत्सुक नव्हती, ही खरी गोष्ट होती. विवाह करून, संसार करून, 2 मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करीत तिने गेली 8-9 वर्षे काढली होती. ही संसारी स्त्रीची मानसिकता अगदी वेगळी होती. लग्नाआधी आणि लग्नानंतरही काटकसर करण्याची किंवा पैसे नाहीत म्हणून स्वतःची एखादी हौस विसरून जाण्याची वेळ तिच्यावर कधी आलीच नव्हती. स्वतःच्या सर्व गरजा स्वतःच कमाई करून भागवायच्या अशी वेळच तिच्यावर आजवर आली नव्हती. आणि आत्ता इतक्या उशिराने ते जमेल की नाही याची तिला जराशी शंकाच होती. पण ती करणार होती तरी काय? पुढचं सार आयुष्य जायचं होतं. वसुधा गोखले म्हणून ती वावरत होती, पण ती तोतेगिरीच नव्हती का? त्या वसुधाशी शारीरिक साम्य सोडलं तर तिचं काहीही साम्य नव्हतं. आचार विचार वेगळा होता, आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती, अनुभव वेगळे होते. कदाचित शरीर साधर्म्याबरोबर मानसिकताही स्वीकारावी लागेल, पण कोणताही निर्णय घाईगर्दीने घ्यायचा नाही असं ती मनाशी ठरवत होती. खोलीत आल्यावरही हाच विचार मनात चालला होता. दार नुसतं लुटून ठेवून ती खुर्चीवर बसली होती. स्वतःच्या विचारातच ती इतकी गढून गेली होती की दार अलगद उघडलं गेलं, कोणीतरी आत आलं, त्याने आपल्या मागे दारला कडी घातली याची जाणीवही तिला झाली नाही. प्रत्यक्ष समोर येऊन जेव्हा तो उभा राहिला तेव्हा ती दचकून भानावर आली. मान वर करून तिने पाहिलं तर समोर सुमारे 40च्या वयाचा एक संपूर्ण अनोळखी पुरुष उभा होता. चेकचा मॅनिला, साधी पॅन्ट, केस मागे गेलेले, पण भांग पाडून ते लपटण्याची खटपट, डोळे तिच्यावर खिळलेले. हा कोण? इथे कसा आला? ती नुसती पाहतच राहिली. पाहता क्षणीच त्या माणसाबद्दल मनात एक अतिशय वाईट ग्रह निर्माण झाला होता. तिचं मन अतिशय शीघ्र गतीने विचार करत होतं. आत येऊन आपल्या मागे दार बंद करण्याची कोणा तिराहिताची हिंमतच झाली नसती. ज्या सराईतपणे हा इथे वावरत आहे त्यावरून हा इथे पूर्वी येऊन गेला असला पाहिजे. त्या वसुधाकडे येणार कोण असणार? तो काय नाव त्याचं? हो, तो नेवरेकर, शांताराम नेवरेकर. तोच हा असणार. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा. कदाचित त्या धक्क्यानेच मागच्या शनिवारी काहीतरी अकल्पित घडलं. कदाचित आपल्या संसाराची धुळदाण ही या नालायकामुळे झाली असेल. आजवर तिला कधी कोणाचा इतका संताप आला नव्हता. कदाचित ती धग त्यालाही तिच्या डोळ्यात दिसली असावी. किंचित मागे सरत तो म्हणाला, वसू, अशी काय पाहते आहेस माझ्याकडे? किती बेशरमपणा, किती निर्लज्जपणा. मग काय करू? उठून मिठी मारू? ती संतापाने म्हणाली. वसू, सांभाळून बोल. मला धमकी देतोस? अरे बेशरम माणसा. बापरे, जिभेला भलतीच धार आलेली दिसते आहे. आत्ताच्या आत्ता चालता हो.
नाहीतर काय करशील? काय करीन? चपलेने थोबाड फोडून काढीन. चालता हो. वासू, ते फोटो माझ्यापाशी आहेत हे विसरतेस. अगदी मी सांगितल्या तशा तशा पोज घेतल्या होत्यास तू. म्हणजे वर ब्लॅकमेल? तिचा पारा आणखीच चढला. काय करणार आहेस त्या फोटोंचं? बाजारात प्रदर्शन मांडणार आहेस? वा, बरीच धीट झालीस की. नाहीतर जरा डोळे वटारले की मुळू रडायला लागायचीस. समज समज बँकेतल्या तुझ्या अधिकाऱ्यांना ते फोटो दाखवले तर. स्नेहा शांतारामकडे एकटक पाहत होती. तिच्या नजरेतील तुच्छता आणि आग क्षणोक्षणी त्याला अस्वस्थ करायला लागली होती. जास्त ताणण्यात अर्थ नाही हे त्याच्या ध्यानात आलं. आवाज एकदम जरा नरम करीत तो म्हणाला, हे बघ वासू, मी काही इथे भांडायला आलो नाही. मला जरा पैशांची निकड होती म्हणून आलो आहे. 1,500-2,000 असले तर दे ना. तेवढे पुरतील सध्या पुरते. मग मी तुला एवढ्यात अजिबात त्रास देणार नाही. स्नेहा मनाशी म्हणाली, असं म्हणजे हा नालायक माणूस त्या वसुधाकडून असे पैसे वेळोवेळी उकळत होता तर. त्याच्या मागणीचा तर तिला संताप आला होताच, पण ज्या आत्मविश्वासाने आणि धिटाईने तो पैशांची मागणी करीत होता त्याने तिच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. तो खात्री धरून चालला होता की मागितले की पैसे मिळणारच. त्याला असा धडा शिकवला पाहिजे की. बस, ती थंड आवाजात म्हणाली. बघते आहेत काय? बस. ती खोलीभर एखादी वस्तू शोधत होती की जिचा हत्यार म्हणून वापर करता येईल. त्याच्याकडे पाठ करून ती समोरची खोली पाहत असतानाच मागच्या बाजूने त्याने तिला एकदम मिठी मारली. क्षण मात्र तिला काय करावं ते सुचेच ना. मग मात्र शरीराची संताप आणि लाही लाही झाली. तिने आपली दोन्ही कोपरं जोराने मागे त्याच्या पोटात खुपसली आणि सक करीत हात काढून घेऊन तो मागे सरताच घरकन वळून तिने उजव्या हाताने एक जोरदार थोबाडी ठेवून दिली त्याच्या. आईला, असं करीत तो पुढे सरकला. आता त्याच्यावरचा सुसंस्कृतपणाचा बुरखा पार गळून पडला होता. दाखवतो तुला रांडे, तो फिसकारला आणि पुन्हा त्याचे हात तिच्या भोवती आले. त्याच्या पुरुषी शक्तीपुढे आपला फार काळ टिकाव लागणार नाही याची तिला खात्री होती. फक्त मदतीसाठी हाका मारायला जरा अवधी हवा होता. तिला ते कुठून सुचलं कोणास ठाऊक. तिचा उजवा गुडघा जोराने वर आला आणि त्याचा दणका मांड्यांमधल्या नाजूक भागावर बसला. ऐक, अगदी कळवळ तो मागे सरला. स्नेहा धावत धावत खिडकीपाशी गेली. खिडकीची दारं तिने धाडकन उघडली आणि खिडकीजवळ तोंडने ती मोठ्याने ओरडली, अहो वाचवा वाचवा, मेले मेले. एव्हाना तो जरासा सावरला होता. तसाच फरफडत तो पुढे आला आणि तिचे केस धरून तिला त्याने मागे खेचले. त्याचा चेहरा पशूचा झाला होता. तिने ओळखलं, आता एवढ्यात मदत आली नाही तर आपली काही धडकत नाही. तो तिला पलंगाकडे ओढत नेत असतानाच दारावर जोराची थाप आली आणि करडा आवाज गरजला, दार उघड, दार उघड. साधारण 11:15च्या सुमारास सदाशिव त्या खऱ्यांच्या बंगल्यावर पोचला. ती वसुधा याच बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये राहत होती. पण परस्पर तिच्याकडे जाण्याआधी या खऱ्यांची गाठ घेणं बरं त्याला वाटलं. त्याच्या घंटी वाजवण्याला प्रतिसाद म्हणून एका सुमारे 35च्या वयाच्या स्त्रीने दार उघडलं. त्यानं नमस्कार करीत सदाशिव म्हणाला, आपण मिसेस खरे? हो. आपलं काय काम होतं? डॉक्टर कुलकर्णी आपल्या परिचयाचे आहेत? शेखर कुलकर्णी. हो हो आहेत. त्यांनीच मला आपला पत्ता दिला. आपल्या आउट हाऊसमध्ये मिस वसुधा गोखले राहतात ना? हो. त्यांची मला भेट घ्यायची आहे. पण हे पहा, मी 2 मिनटं आत येऊ का? मग सगळं काही मी आपल्याला खुलासेवार सांगतो.
खिशातून आपलं कार्ड काढीत सदाशिवने ते त्यांच्यासमोर धरलं. मी इन्स्पेक्टर सदाशिव शारंगवाणी, तळेगावला असतो. आता आपली खात्री झाली? हो. हल्ली तुमची सावधगिरी अगदी योग्य आहे. आत येत तो म्हणाला. बाहेरच्याच मोठ्या खोलीत दोघं बसले. डॉक्टरांनी मला सांगितलं की आज 11च्या सुमारास या वसुधा गोखले बँकेत जाणार होत्या. 12पर्यंत त्या परत येतील, म्हणून मी आत्ता आलो आहे. तुमची त्या गोखलेंना खूप मदत झाली. डॉक्टर म्हणत होते परस्पर त्यांच्याकडे जाण्याआधी मुद्दामच मी तुमची गाठ घेतली. डॉक्टर म्हणत होते तुम्ही त्यांच्या गार्डियनसारख्याच आहात. छे हो, वसू अगदी साधी आहे बघा. आणि मग ती अशी अडचणीत आली तर मग मदत नको का करायला? पण तुमचा यात कोणता संबंध येतो? ही वसुधा, मी तिला चंदी म्हणतो, माझी दूरची बहीण लागते. नातं तसं दूरचं आहे, पण नात्यापेक्षा कॉन्टॅक्ट जास्त महत्त्वाचे आहेत, नाही का? वी आर व्हेरी क्लोज टू इच अदर. नशीब की तिला जवळचं कुणीतरी आहे. त्या आल्या असतील एव्हा. हॉलच्या खिडकीतून आउटहाऊसचं दार आणि खिडक्या दिसत होत्या. दाराचं कुलूप उघडलेलं दिसत होतं. हो, दार उघडं दिसतंय. ती आली आहे. मग मी जाऊ त्यांच्याकडे? वाटलं तर तुम्हीही चला. माझी काय आवश्यकता आहे? पण एक सांगा. सुरेखाचे शब्द अर्धवटच आहे. आउटहाऊसची खिडकी धाडदिशी उघडली गेली. आतून वसुधाचा किंचाळ्यासारखा आवाज आला. वाचवा, वाचवा, मेले, मेले. अगं बाई, सुरेखा म्हणाली. वसूचाच आवाज. पण आणीबाणीला सरावलेल्या सदाशिवची प्रतिक्रिया विलक्षण शीघ्र होती. वसुधाची मदतीची हाक हवेत विरण्यापूर्वी तो दाराबाहेर पडलाही होता. सुरेखा भानावर येऊन दारापर्यंत येईपर्यंत तो गॅरेजच्या दारापाशी पोचलाही होता. दारावर धक्के मारत ओरडत होता. दार उघड, दार उघड. तो आवाज इतका अनपेक्षितपणे आला की शांताराम स्नेहा दोघेही होते तसेच थबकले. आधी सावरली ती स्नेहा. शांतारामला एक जोराचा धक्का देऊन ती धावत दाराकडे गेली. नशीब की शांतारामने फक्त खालचीच आडवीकडे सरकवली होती. ती सरकावून तिने दार उघडलं. तिची नजर वर गेली आणि एका सेकंदातच तिने त्याला ओळखलं. सदाशिव, भाऊ. मधली सारी वर्ष सरकत्या पडद्यासारखी दूर झाली होती. दरवेळी चंदीच्या मदतीसाठी जसा भाऊ यायचा तसाच आत्ताही आला होता. भाऊ, भाऊ म्हणत ती त्याला एकदम बिलगली. हो चंदे, मीच सदाशिव म्हणाला. काय भानगड आहे? स्नेहाच्या खांद्याभोवती तसाच हात ठेवत सदाशिव आत आला. समोरच शांताराम उभा होता. भयभीत नजरेने समोर पाहत होता. अंगावरची साडी जरा सावरत स्नेहा म्हणाली. भाऊ, हा शांताराम नेवरेकर. असं? तर मग हे महाशय तर इथे कशाला आला होता? वसूनेच मला बोलावलं होतं. शांताराम चिरक्या आवाजात बोलला. चूप! सदाशिव गरजला. तो खोटं बोलतो रे भाऊ. मी बँकेतून येऊन खोलीत जरा बसले होते. दाराला आतनं कडी घालायची राहूनच गेली होती. त्या उघड्या दारातून हा चोरट्यासारखा आत आला. मी? शांताराम मध्येच म्हणाला. एकदा सांगितलं हे. चूप चूप! सदाशिव त्याच्याकडे पाहत म्हणाला. पुन्हा तोंडातून एक शब्द काढलास तर अशी थोबाडीत मारीन की दातच पडतील. समजलं? अगदी चूप. आधी पैसे मागायला लागला आणि माझी जरा पाठ वळताच मागून मिठी मारली त्याने. आणि मग कशी तरी दूर झाले तर त्याच्या जवळच्या फोटोनी ब्लॅकमेल करायची धमकी देत होता. असं म्हणत सदाशिव शांतारामकडे वळला. मी? पण त्याचा शब्द निघता सदाशिवचा जबरदस्त हात हवेतून सपाट्याने आला आणि साप दिशी त्याच्या गालफडावर बसला. त्याची मान वळता दुसऱ्या हाताची थप्पड दुसऱ्या गालफडावर बसली.
त्याचे दोन्ही हात दोन्ही गालांपाशी जाताच सदाशिवच्या दोन्ही बुक्क्या त्याच्या पोटात बसल्या. आई ग करतो वागताच त्याचे दोन्ही हातांचे ठोसे वरून पाठीवर बसले. तो कोलमडत खाली पडला. त्याची मानगूट पकडून सदाशिवने त्याला सरळ उभा केला. आधी तिला पैशानं फसवलं, मग तिला आणखी फसवून तिची अब्रू घेतलीस, आणि त्या सर्वांतून ती बिचारी कशीबशी सावरताच परत आलायस तिच्या पैशावर चरायला. खिशातलं कार्ड काढून ते 2 बोटात उघडून त्याच्या डोळ्यांसमोर धरत सदाशिव म्हणाला, साल्या हे वाच वाच. पाहिलंस, मी इन्स्पेक्टर शारंगपाणी आहे. ती वसुधा माझी बहीण आहे. समजलं समजलं. कार्ड खिशात ठेवत त्याला दाराकडे ढकलत सदाशिव म्हणाला, चल चल, आत्ताच तुला बेड्या ठोकतो. भाऊ, स्नेहा मागून म्हणाली, नको नको. सदाशिव नवलाने म्हणाला, नको, मला आणखी प्रसिद्धी नको आहे. त्याला बजाव पुन्हा मला त्रास देऊ नकोस म्हणून. ठीक आहे, तू म्हणतेस तर तसं. गच्चांडी धरून त्याला आपल्याबरोबर ओढत सदाशिव म्हणाला, चल रे साल्या बाहेर चल. तुम्ही इथंच थांबा. हां, मी 2 मिनिटात येतोच. चल रे साल्या. त्याला गच्चांडीने ओढत ओढत सदाशिवने गेटपाशी आणलं. आता मी काय सांगतो ते नीट ऐक. शांताराम, मी कोण आहे ते तुला समजले ना? ती वसुधा माझी बहीण आहे. ऐकलंस? आता पुढे ऐक. तुझ्याकडे जे काय फोटो आहेत ते आणि त्यांच्या सर्व निगेटिव्ह 4 दिवसाच्या आत पोस्टाने वसुधाकडे पोचल्या पाहिजेत. समजलं समजलं. 4 दिवसांच्या आत पोचल्याच पाहिजेत. आणि पुढं ऐक, यापुढे जर का तिच्या केसालाही धक्का लावलास ना तर माझ्याशी गाठ आहे. समजलं? माझ्याशी. तिच्याशी बोलला तर जीभ हासडून काढीन. तिला हात लावलास तर हात मोडून टाकीन. तिला जर काही धमकी वगैरे दिलीस तर तुला असं बेदम चोपून काढीन की हातपाय मोडून जातील तुझे. तुला रस्त्यावरून रखडत रखडत भीक मागावी लागेल. समजलं? जर तिला कोणताही त्रास झाला तर तुझी काही धडगत नाही. समजलं समजलं. दर 5-7 दिवसांनी मी तिच्याकडे चौकशी करणार आहे. 4 दिवसांच्या आत सर्व फोटो तिच्याकडे पोचले नाहीत तर असशील तिथून तुला शोधून काढून तुला कांडण करीन. समजलं? चल जा जा. चालता हो. त्याला एक जोराचा धक्का मारून सदाशिवने गेटच्या बाहेर ढकलून दिलं आणि गेट बंद करून तो परत आउट हाऊसमध्ये आला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.